गुड आफ्टरनून. आज आपण काय बघणार आहोत? डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीच म्हणजे प्रत्यक्ष कथन, इनडायरेक्ट स्पीच म्हणजे अप्रत्यक्ष कथन. आता डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीचचे अनेक प्रकार असतात. आता डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपण पहिलं सेंटेन्स बघणार आहोत. ऍसिरेटिव्ह सेंटेन्सचं वाक्य कसं करायचं. कोणत्या सेंटेन्सचं? ऍसिरेटिव्ह सेंटेन्स, विधानार्थी वाक्य. आता हे कसं ओळखायचं? या डायरेक्ट स्पीच मध्ये इन्व्हर्टेड कॉमाच्या मध्ये ही विधानार्थी वाक्य असतात. इन्व्हर्टेड कॉमाच्या मध्ये विधानार्थी वाक्य असल्यावर कशा पद्धतीने ओळखायचं? म्हणजे त्या वाक्यामध्ये सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट अशी रचना असते. विधानार्थी वाक्य दोन्ही प्रकारचे येतात, ऍसिड, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. आता याच्यामध्ये ही वाक्य कोणतं आहे? डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये तुम्हाला हे वाक्य ओळखता आले की पुढचं वाक्य करता येतं. इन्व्हर्टेड कॉमा मधलं वाक्य ओळखता आलं पाहिजे. कोणत्या? इन्व्हर्टेड कॉमा मधलं वाक्य ओळखता आलं पाहिजे. आता इन्व्हर्टेड कॉमा कुठे आहे? अवतरण चिन्ह कुठे आहे? इथं. आणि याच्यामधलं वाक्य कशा स्वरूपाचे? याच्यामधलं वाक्य ऍसिरेटिव्ह असेल तर उत्तर वेगळं येतं, एक्सक्लेमेटरी असेल तर उत्तर वेगळं येतं, इंट्रोगेटिव्ह असेल तर उत्तर वेगळं येतं. आणि इन्व्हर्टेड कॉमावरच डिपेंड आहे. हे वाक्य ओळखल्यावरच उत्तर डिपेंड आहे. जर वाक्य ओळखता नाही आलं तर उत्तर येणार नाही. तुम्हाला सुरुवातीला वाक्य ओळखता आलं पाहिजे. डायरेक्ट स्पीच मध्ये इन्व्हर्टेड कॉमा मधलं वाक्य कशा स्वरूपाचं आहे. जर वाक्य ओळखता आलं तर तुम्हाला शुअरली त्याचं उत्तर ओळखता येतं. आता याच्यामध्ये बघा, हे कशाचं आहे? ऍसिरेटिव्ह सेंटेन्सचं वाक्य आहे. ऍसिरेटिव्ह सेंटेन्सचं वाक्य असेल तर बघा, त्या वाक्यामध्ये से टू असेल, से असेल तर टेल्स काय, सेज टू असेल तर टेल्स, आणि सेड टू असेल तर टोल्ड घ्यायचं. आणि जर समजा फक्त वाक्यामध्ये सेड असेल तर काहीच घ्यायचं नाही, जशाच तसं वाक्य ठेवायचं. आता या वाक्यामध्ये काय आहे? आणि हे वाक्य ऍसिरेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि ऍसिरेटिव्ह सेंटेन्सचं वाक्य असेल, हे समजा सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असेल तर त्याचा बदल सिंपल पास्ट मध्ये करायचा. आता याच्यामध्ये काय होणार? हे ऍसिरेटिव्ह सेंटेन्सचं एक वाक्य बघूयात आपण. मोहन ऍज इट इज, सेड मध्ये काहीच बदल नाही, सेडला जशाच तसं. त्याच्यानंतर इन्व्हर्टेड कॉमा काढून बघा, इन्व्हर्टेड कॉमा काढायचा आणि इन्व्हर्टेड कॉमाच्या ठिकाणी दॅट येतं. फक्त ऍसिरेटिव्हच्या वेळेसच दॅट येतं. जर ऍसिरेटिव्ह सेंटेन्स नसेल तर इन्व्हर्ट कॉमाच्या ऐवजी दुसरे उत्तर येतात. फक्त ऍसिरेटिव्ह सेंटेन्स असेल तरच दॅट येतं. लक्ष घ्या. मोहन सेड, इन्व्हर्टेड कॉमाच्या ऐवजी काय येणार? दॅट. आता आय मध्ये बदल होणार. बोलणारा कोण आहे? मोहन, पुरुष आहे म्हणून ही येणार. आणि याचा पास्ट टेन्स, ही हॅड अ हेडेक. काय केलं आपण? मोहन जसंच तसं घेतलं, सेड एज इट इज घेतलं, या इन्व्हर्टेड कॉमाला काढलं, त्याच्याऐवजी काय घेतलं आपण इथं? दॅट घेतलं. आयच्या ऐवजी ही का आलं? कारण इथं बोलणारा हु इज द स्पीकर? मोहन. तर मोहनचं प्रोनाउन काय येईल? ही. हॅवचं पास्ट टेन्स हॅड, हेडेक. दुसरं वाक्य बघा, एज इट इज. He said, इन्व्हर्टेड कॉमा काढा, त्याऐवजी दॅट. आता हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे. मग काय होईल? पास्ट कंटिन्युअस टेन्स करायचं. काय करायचं? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स. आय, हु इज द स्पीकर? He was playing